तळीपर्यंत येऊ दिली नाही. वेदांत, तुला आवाज येत असेल तर याआधी सुद्धा अर्थातच तू बारामतीमध्ये गेलेला आहेस, अजित पवारांसोबतचे नेते कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधलेला आहेस. आजची बारामती वेगळी कशी दिसते, आजची बारामती सुनी कशी दिसते अजित पवारांच्या जाण्यानंतरची? बारामतीमध्ये जी काही गर्दी दिसते ती फक्त आपण बघितलं विद्याप्रतिष्ठान संकुलचा परिसर, आणि इथे आपण सकाळपासून जी गर्दी बघत होतो ती आता गर्दीसुद्धा प्रतिष्ठान संकुलाकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं काही जण आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. राहायला कुठे? बारामती. कधी तुम्हाला कळलं हे सगळं? कारण आज सभा होत्या अजितदादांच्या इथे. आम्ही सकाळी आम्हाला टी व्हीवरती समजलं डायरेक्ट की असं विमान आदरणीय दादांचं क्रॅश झालेलं आहे. आणि झाल्यानंतर आम्ही सगळे ताबडतोब बारामतीच्या दिशेने त्या ठिकाणी आलो. आणि इतकं दुःख आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज, म्हणजे आज बारामती पोरकी झाली, पूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय. आणि बारामतीतला जो सगळा तरुण वर्ग आणि सगळे नागरिक आज पोरके झालेत. म्हणजे आदरणीय दादांचं आणि बारामतीचं इतकं घट्ट नातं होतं की हे सगळं मार्गदर्शन करणार होते दादा तुम्हाला. आज 4 सभा होत्या बारामतीमध्ये. आज पहिली सभा होती दादांची, परंतु तो सभेला जायच्या आधीच एवढी घटना झाली, त्यामुळे अतिशय खरंच न भरून येणारी पोकळी बारामतीमध्ये निर्माण झाली. बारामती आज आमच्या गावात सगळ्यात पहिली सभा होती निरावगज गावात. आम्ही अक्षरशः अजितदादांचे स्वागतासाठी हार, पुष्पगुच्छ वगैरे सर्व घेऊन गावात सर्व ग्रामस्थ सज्ज होती, सर्व जनता. अत्यंत वेदनादायी ही घटना घडलेली. बारामती कधीच पचवू शकणार नाही, कधीच आयुष्यात कधीच. कधी संवाद साधलाय, कधी संवाद लाभलाय दादांशी संवाद साधलाय, पण आज 11:30 वाजता आमच्या पंधरे भागामध्ये आज प्रचारानिमित्त जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्यामुळं आज दादा आमच्या गावात येणार होती. पंधऱ्यात त्यांची 11:30 सभा होती. आम्ही त्यांची वाट बघत होतो, पुष्पहार गुच्छ वगैरे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी. अख्खं गाव, आजूबाजूचे 20-25 गावातील लोक त्या गावात उत्सुकतेने वाट होते दादांची. पण दादांची अचानक अशी दुःखद घटना आम्ही कानावर ऐकली मीडियाच्या बाबतीमध्ये, बाकीच्या चॅनलवरून ऐकली, पण आम्हाला हा विश्वास बसला नाही. आम्ही जवळच्या कार्यकर्त्यांना फोन लावला, बारामती तालुक्यात अशी घटना घडली का, तर ती म्हणली अशी घटना घडली, पण अजून आम्ही काही सांगू इच्छित नाही. आम्ही बी सर्व कार्यकर्ते बारामती दिशेने धाव घेतली, पण अत्यंत अशी वाईट घटना घडली. धक्का आहे साहेब, खूप मोठा धक्का आहे. दादा गेल्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का आहे. आज बारामतीत अशी परिस्थिती, सकाळपासून कुणी पाणी सुद्धा पिलेलं नाही, जेवण तर लांबच. अख्ख्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होणार आहे दादा गेल्याने. त्याच्यामुळे या सगळ्या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि ज्या प्रकारे हीच प्रतिक्रिया प्रत्येक कार्यकर्त्याची आहे की आम्हाला पोरकं करून अजित पवार निघून गेलेले आहेत. आपण विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्यात आपण राजूकडे जाऊयात. राजू, कदाचित काही मिनिटातच हे पार्थिव तिथे पोहोचेल. कुटुंबियातले कोण कोण सदस्य सध्या उपस्थित आहेत? अर्थात तिथेही खूप शोकाकुल वातावरण असेल. ज्ञानदा, आपण पाहतोय की अजितदादांचं पार्थिव जे आहे ते पुढच्या काही वेळातच प्रतिष्ठानमध्ये या ठिकाणी येईल. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे कुटुंबीय जे आहेत ते पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ठिकाणी अंतिम दर्शनासाठी जे आहे ते अजितदादांचं पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे. आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय योगेंद्र पवार असतील किंवा अगदी आपण पाहतोय रोहित पवार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुषमा अंधारे आहेत, पलीकडे आपण पाहतोय विश्वजित कदम आलेले आहेत, सुनील तटकरे आहेत, आणि जवळपास सर्वच नेते जे आहेत राजू, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, परंतु कुटुंबीय सध्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती उपस्थित आहेत. दादा परत या असा आक्रोश, एकच आक्रोश कार्यकर्ते, अजित पवारांचे निकटवर्तीय, स्नेही या सर्वांचा आहे. अजित पवार यांचं पार्थिव जेव्हा हॉस्पिटलमधनं बाहेर पडलं तेव्हा त्यांच्यासोबत, त्यांच्या पार्थिवासोबत त्यांचे चिरंजीव जय पवार आहेत.
रोहित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार ही सगळी मंडळी धुरा सांभाळत आहेत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये. आणि अर्थातच प्रत्येकाला हे आवाहन केलं जात आहे की सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, कारण प्रत्येकाला अजित पवारांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे. आपल्या लाडक्या